नमस्कार. मी ॲडव्होकेट गायत्री धामनसकर. आज आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 1986 याच्याबद्दल माहिती करून घेऊ. तर व्हॉट इज अ कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट? द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट COPRA COPRA was a landmark Indian law enacted to protect consumer interests against unfair trade practices, defective goods and poor services by establishing a three-tier quasi-judicial system: district, state, national, for speedy grievances redressal, promoting consumers' rights like safety and information, and it was later replaced by the more comprehensive Consumer Protection Act 2019, which came into force in 2020. तर चला याबद्दल आपण मराठीमध्ये थोडक्यात माहिती करून घेऊ. आता कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट हा कधी आला? तर केंद्र सरकारने 24 डिसेंबर 1986मध्ये ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला आहे. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नेमण्यात आले. राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करण्यात आले. ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा भारतातील ग्राहक चळवळीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. सदर कायद्यामध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल करण्यात आलेले आहेत. या कायद्यात सर्व वस्तू आणि सेवा या संदर्भात कायद्यांना एकाच कायद्याखाली आणलेले आहे. ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे या क्षेत्रातील प्रगतीचे एक उत्तम उदाहरण आहे. हा कायदा ग्राहकाला भरपाईची तरतूद करून देतो. त्याबरोबरच ग्राहकाला फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकारही देतो. तर अशा प्रकारे आज आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट याच्याबद्दल माहिती करून घेतली. तर यापुढील भागात आपण याच्याविषयी अधिक चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.